आपल्याला स्वातंत्र्य जून 1948 साली मिळणार होतं, पण मग एक वर्ष आधीच कसं मिळालं आणि 15 ऑगस्ट ही तारीख कशी ठरली? म्हणजे 14, 16 किंवा 30 ऑगस्ट का नाही? चला या व्हिडिओत यामागची कारणं सांगतो। 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी संसदेत घोषणा केली की जून 1948 पर्यंत भारतातील सत्ता भारतीयांच्या हाती सोपवली जाईल। त्यासाठी मग लगेच मार्च 1947 मध्ये भारताचे शेवटचे व्हाईसरॉय म्हणजे माउंटबॅटन यांना पाठवण्यात आले। त्यांना एकच काम दिलं होतं आणि ते म्हणजे सत्तेचं शांततेत हस्तांतरण करून द्या। भारतात पोहोचल्यानंतर माउंटबॅटनना देशातील परिस्थिती अपेक्षेपेक्षा खूपच गंभीर जाणवली। 1946 पासूनच बंगाल, बिहार, पंजाब आणि इतर भागांमध्ये दंगली सुरू होत्या। हिंदू मुस्लिम तणाव इतका वाढला होता की हजारो लोक मारले जात होते। ब्रिटिशांचं नियंत्रण वेगाने कमी होत होतं। त्यामुळे माउंटबॅटनना जाणवलं की जून 1948 पर्यंत थांबणं काही शक्य नाही। आता 1945 साली दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं। त्याचं ब्रिटनवर प्रचंड कर्ज होतं। भारतीय सैन्यावर सुद्धा पूर्वीसारखा विश्वास राहिला नव्हता। म्हणून ठरवलं की 1947 सालीच स्वातंत्र्य घोषित करू। पण 15 ऑगस्ट ही तारीख कशी ठरली? याचं उत्तर भारतात नव्हे तर तिकडे हजारो किलोमीटर दूर जपानमध्ये दडलं आहे। दुसऱ्या महायुद्धात जपानने सरेंडर केलं ती तारीख होती 15 ऑगस्ट 1945। तेव्हा माउंटबॅटन साऊथ ईस्ट एशिया सैन्याचे सर्वोच्च कमांडर होते। जपानची शरणागती हे त्यांच्यासाठी पर्सनली एका खूप मोठ्या विजयाचं प्रतीक होतं। म्हणून माउंटबॅटन यांनी स्वतः 15 ऑगस्ट ही तारीख सुचवली। आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यामागे हजारो क्रांतिकारकांची बलिदाने तर आहेतच, पण या एक्झॅक्ट तारखेमागे दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी, ब्रिटिश साम्राज्याची ढासळलेली ताकद, देशभरातील हिंसक परिस्थिती आणि माउंटबॅटन यांचा एक वैयक्तिक निर्णय सुद्धा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर या स्वातंत्र्य दिनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा।